आज केल्या आम्ही आळूच्या वड्या. हाय, कशा आहात सगळे? मी सावरी, माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आता आहे ना, ह्या ज्या आळूच्या वड्या आहे ना, हे आमच्या घरच्या आहे, म्हणजे गावी आजीने मला दिल्या होत्या पाठवून मम्मीकडं. आणि तुम्हाला असेच माझे आहे ना फूड ब्लॉग आवडत असते ना लॉंग, तर तुम्ही ना कमेंट करून नक्की सांगा एकदा. तर आहे ना, आळूच्या वड्या घेतल्या त्याच्यानंतर आहे ना त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. पुसून वगैरे घेतला त्याच्यानंतर आहे ना मम्मीने असे आहे ना जे वरचे देठ वगैरे असतात ना ते पूर्ण चाकूने असे काढून घेतले. त्याच्यामुळे ते चांगले असे रोल करायला मदत होते. रोल करायला म्हणजे आपल्याला पुढे जाऊन ते रोल करायचे ना, त्याच्यामुळं असं करायचं आणि नंतर ते लाटायचं. लाटल्यामुळे ते अजून मऊसूद होतात असं रोल करण्यासाठी आणि त्याला बेसन वगैरे पीठ लावण्यासाठी. त्याच्यानंतर आहे ना मम्मीनी हे केलं होतं, काय बोलतात त्याला, जे त्याच्यावर पेस्ट वगैरे लावायची आपल्याला, मग त्याच्यामध्ये ती पेस्ट तयार केली होती. आता मी त्याचा व्हिडिओ काढलेला नाही, पण तुम्हाला सांगते की त्यामध्ये तिने बेसन पीठ घेतलं होतं आणि बेसन पीठमध्ये थोडंसं मिरची, त्याच्यानंतर लसूण, आलं हे सगळं येण्याची पेस्ट करून घेतली होती थोडीशी. आणि त्याच्यामध्ये वरून हळदी, मीठ वगैरे थोडंसं तिखट टाकलं होतं. तुम्हाला आवडत असेल त्याच्यामध्ये गुळाचं पाणी किंवा मग आहे ना आंबट पाणी हे टाकू शकता. त्याने काय होतं, जे खवखवतं ना ते खवखवत नाही. आणि ना बेसन पिठामध्ये जर तुमच्याकडं तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही ते पण टाकू शकता. ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं टाका, कारण की त्याने ना अजून कुरकुरीतपणा येतो आणि छान क्रंची होतात ज्या वड्या आहेत त्या. जी पेस्ट तयार केली होती ना पेस्ट, ती सगळी आहे ना पूर्ण अशी पानांना लावून घेतली. आणि पानाला लावल्यानंतर ना असं सरळ उलटं पानाला लावायची ती. आणि त्याच्यानंतर परत आहे ना दुसरं पाणी घ्यायचं, ते उलट साईडने लावायचं. आता तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये दिसेल. अशीच पेस्ट आहे ना आपण प्रत्येक अशी एकावर एक लावत जायची पूर्ण. आणि असे 4-5 किंवा 5-6 तुम्हाला किती पानं लेअरची किती जाड बनवायची त्यानुसार तुम्ही त्याला थर लावू शकता. आणि आहे ना ही अशी पेस्ट लावल्यानंतर आहे ना बाजूच्या दोन्ही काठाने ना ती अशी पूर्ण फोल्ड करायची आणि नंतर आहे ना अशी रोल करत जायची. जसं आपण आहे ना जसं व्हेज रोल वगैरे तुम्ही बघत असाल तसं रोल करतो, तसं रोल करत जायचं. आणि त्याला आहे ना पीठ लावत जायचं हळूहळू, म्हणजे ते आहे ना चांगलं चिटकून त्याचा रोल होईल. आणि हो, अजून एक आहे ना, तुम्ही धुतल्यानंतर आहे ना ते चांगले पुसून घ्या आणि त्याच्यानंतरच हे बेसन वगैरे सगळं लावा. त्याच्यामुळे आहे ना ते चांगले स्वच्छ झाल्यानंतर, चांगले पुसल्यानंतर ते खवखवणार पण नाही आणि त्याला आहे ना असं चिकटपणा असतो, तो पण चिकटपणा हा कमी होईल. आणि धुताना पण आहे ना ते 2-3 पाण्याने धुवा, म्हणजे ते चांगले स्वच्छ निघतील. कारण की ना त्याला असं पूर्ण चिक असतो, जो चिक लवकर निघत नाही. त्याच्यानंतर रोल वगैरे झाल्यानंतर आहे ना पुढे जाऊन बघा तुम्ही कसा रोल बनवला आहे. तो रोल झाल्यानंतर आहे ना त्याच्यानंतर कुकरमध्ये किंवा तुमच्याकडं कोणतं भांडं आहे त्याच्यामध्ये तुम्ही वाफवा. मग ते 20 मिनटं 25 मिनटं वाफवा. आणि त्याच्यानंतर आहे ना त्याची छान अशा कटकट करायच्या. जशा तुमच्या आवडीने तुम्ही कशा बनवायच्या तुम्ही तसे त्याचे आकार करा. आणि ते छान फ्राय करू शकता तुम्ही एअर फ्रायरमध्ये किंवा तेलामध्ये तळू शकता. माहिती आहे. आणि ना ते तेलामध्ये तळताना आहे ना वरून तीळ पण टाकलं जातं, पण आहे ना माझ्याकडे तीळ नव्हतं म्हणून मी त्यामध्ये तीळ वगैरे टाकलं. मी ना ते नंतर चांगलं वाफवून घेतल्यानंतर त्याचे ना छान असे पीसेस केले छोटे छोटे गोल. आणि ना ते तेलामध्येच फ्राय केले आणि थोड्याच तेलामध्ये फ्राय करायचे, जेणेकरून आहे ना ते छान क्रंची होतात. आणि खूप छान झाले होते, मस्त झाले होते, स्पायसी वगैरे खूप खूप छान झाले ते. तुम्हाला पण असे माझे व्लॉग वगैरे आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, कमेंट. तुमच्या मित्रमैत्रिणींना पण माझे व्लॉग वगैरे शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. आणि लवकरच आपले 1 लाख व्ह्यूज कंप्लीट होणार आहे आणि हे फक्त तुमच्यामुळे झालं आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बाय बाय.